नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबात कोणी दिव्यांग व्यक्ती असेल तर महाराष्ट्र शासनाने एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आता सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग सहाय्यक या नवीन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आली आहे आणि ही नोंदणी करण्याची जी काही शेवटची तारीख आहे ही 30 एप्रिल सांगण्यात येत आहे। तर ही प्रक्रिया का महत्त्वाची आहे, कारण की या नोंदणीचा उद्देश असा आहे की सर्व दिव्यांग व्यक्तींना सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी आणि सुलभतेने मिळावा यासाठी माहितीचे एकत्रीकरण करणे हा त्याचा उद्देश आहे। तर दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी कशा प्रकारे करायची तर त्याची माहिती मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर ही नोंदणी आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा करून घेऊ शकतात। तर त्यासाठी मित्रांनो काय करा, व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर त्यासाठी आपणास कोणत्या एका ब्राउझरमध्ये दिव्यांग सहाय्यक पोर्टल असे टाईप करायचे आहे, एंटर करायचे आहे। त्यानंतर पहिली जी काही ऑफिशियल वेबसाईट येईल त्याच्यावर आपणास इथे क्लिक करायचे आहे। इथे क्लिक केल्याच्या नंतर सर्वात शेवटी आपण इथे पाहू शकतात की आपल्याकडे UDID कार्ड नाही का। आपल्याकडे जर UDID कार्ड नसेल तर आपण दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करू शकणार नाही। तर नोंदणी करण्यासाठी आपणास इथे नोंदणी दिव्यांग व्यक्तीसाठी एकदाच नोंदणी याच्यावर इथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर इथे विचारले जात आहे की तुमच्याकडे UDID कार्ड आहे का। जर असेल तरच आपण यामध्ये नोंदणी करू शकणार आहात। तर माझ्याकडे आहे, तर होय माझ्याकडे UDID आहे, तर याच्यावर इथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपला जो काही UDID क्रमांक असेल MH पासून पुढील जे काही अंक ते आपणास यामध्ये टाकायचे आहे। त्यानंतर आपली जी काही जन्मतारीख असेल ती आपणास यामध्ये टाकायची आहे आणि OTP पाठवा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर त्या मोबाईलवर एक 6 अंकी OTP जाईल। आलेला OTP आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि सत्यापित करा आणि ऑटोफिल करा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस आपणास पाहायला मिळेल। तर यामध्ये इंग्लिश आणि मराठी या 2 लँग्वेज आहे। आपल्या पसंतीनं कोणतीही एक लँग्वेज यामध्ये सिलेक्ट करून घ्या। इथे ऑटोफिल मराठी ही लँग्वेज इथे सिलेक्टेड आहे। त्यानंतर आपणास येथे सदस्य नोंदणी, त्यानंतर येथे काय सांगितले जात आहे की कृपया तुमचे तपशील अचूकपणे आधार कार्ड प्रमाणे भरा। तर त्याच्या खाली आहे वैयक्तिक माहिती। त्यानंतर आपणास काय करायचे आहे, हा जो काही बॉक्स दिसत आहे याच्यावर इथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपला आधार कार्ड क्रमांक याच्यात टाकायचा आहे। आधार कार्ड क्रमांक टाकल्याच्या नंतर ही जी काही माहिती आपणास दिसत आहे ही ऑटोमॅटिक UDIDच्या वेबसाईटहून ऑटोमॅटिक फेच होऊन येथे येईल। तर या ठिकाणी काही जणांचा ईमेल ID नसेल तर त्यांनी ईमेल ID यामध्ये टाकून घ्या। त्याचप्रमाणे येथे आपणास वैवाहिक स्थितीमध्ये आपण अविवाहित आहात का विवाहित आहात तर ते ऑप्शन आपणास यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर येथे कुटुंब माहिती, तर येथे वडिलांचे पहिले नाव हे दाखवत आहे। तर यामध्ये आपणास वडिलांचे मधले नाव टाकायचे आहे। त्यानंतर वडिलांचे आडनाव यामध्ये टाकायचे आहे। तर ही सर्व माहिती आपणास इंग्लिशमध्येच भरायची आहे। त्यानंतर वडील दिव्यांग आहेत का, असेल तर होय निवडा, नसेल तर नाही हे ऑप्शन निवडा। त्यानंतर आईचे नावसुद्धा इथे ऑटोमॅटिक दाखवत आहे, कारण की हा जो काही डाटा आहे हा UDIDच्या वेबसाईटहून ऑटोफेच होऊन आलेला आहे। तर यामध्ये आईचे मधले नाव इथे टाकायचे आहे। त्यानंतर आईचे आडनाव इथे टाकायचे आहे। त्यानंतर इथे आई दिव्यांग आहेत का, असेल तर होय निवडा, नसेल तर नाही निवडा। त्यानंतर येथे खाली स्थिती माहिती, तर येथे जात प्रवर्गामध्ये आपली जी काही कास्ट असेल ती कास्ट यामधून आपणास निवडून घ्यायची आहे। जसे की मी येथे सर्वसाधारण करतो। त्यानंतर येथे महाराष्ट्राचे आदिवासी प्रमाणपत्र, तर येथे होय हे ऑप्शन आपणास निवडायचे आहे। पॅन क्रमांक असेल तर आपण इथे टाकू शकतात किंवा तो कंपल्सरी नाही। तर इथे आपला UDID क्रमांक दाखवला जाईल। अपंगत्वाचे नाव, आपले अपंगत्वाचे जे काही नाव आहे तर इथे दाखवले जाईल ऑटोमॅटिक। तर इथे ब्लाइंडनेस आहे। त्यानंतर अपंगत्वाचा प्रकार आपला इथे दाखवला जाईल, हा कायमस्वरूपी आहे। अपंगाची टक्केवारी सुद्धा आपणास इथे दाखवली जाईल। त्यानंतर खाली इथे सध्याचा पत्ता, आपल्याला इथे आपला सध्याचा पत्ता टाकायचा आहे। आपला घर क्रमांक इथे टाकायचा आहे। त्यानंतर रस्त्याचे जे काही नाव असेल ते आपणास या बॉक्समध्ये टाकायचं आहे। आपला पिनकोड ऑटोमॅटिक इथे दाखवेल, जिल्हा दाखवेल, तालुका इथे दाखवेल। त्यानंतर आपले जे काही व्हिलेज असेल तर ते व्हिलेज आपणास या ड्रॉपडाऊनमधून निवडून घ्यायचे आहे। त्याचप्रमाणे इथे आपली स्थानिक संस्था म्हणजे जे काही व्हिलेज आहे ते परत आपणास या बॉक्समध्ये सिलेक्ट करून घ्यायचे आहे।
त्यानंतर येथे खाली स्थायी पत्ता. तर सध्याच्या पत्त्यासारखाच म्हणजेच आपण वरती जो काही ॲड्रेस भरलेला आहे तो जर सारखाच असेल तर होय ऑप्शन इथे ठेवा. जर नसेल तर नाही ऑप्शन इथे निवडा आणि आपला जो काही पत्ता असेल तो पत्ता यामध्ये टाकून घ्या. त्यानंतर येथे शिक्षण व व्यवसाय तपशील. तर यामध्ये पुष्टी करा पालकाशिवाय तुमच्याकडे कायदेशीर अथवा मर्यादित पालक उपलब्ध आहेत का. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जर तुमचे आईवडील नसतील आणि तुमचा सांभाळ करणारे दुसरे कोणी कायदेशीर पालक म्हणजेच लीगल गार्डियन असतील तर तुम्हाला या बॉक्सवर टिकमार्क करायचे आहे, नाहीतर हे असेच राहून द्यायचे आहे. त्यानंतर आपणास इथे बँक खात्याची माहिती ही द्यायची आहे. इथे बँक खाते क्रमांक टाकायचा आहे, IFSC कोड टाकायचा आहे, बँकेचे नाव टाकायचे आहे आणि खातेधारकाचे नाव आपणास या बॉक्समध्ये टाकायचे आहे. त्यानंतर आपणास इथे खाली इतर माहितीमध्ये दारिद्र्य रेषेखालील आहेत का असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर आर्थिक दुर्बल घटक आहेत का असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर इथे देखभाल करणाऱ्याचा तपशील आपणास यामध्ये द्यायचा आहे. तर देखभाल करणाऱ्याचं तपशीलमध्ये येथे पहिले नाव, त्यानंतर मधले नाव, आडनाव टाकायचे आहे, मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. येथे नाते निवडायचे आहे, जसे की मी येथे आई निवडतो. त्यानंतर येथे हे संस्थात्मक काळजीवाहक आहेत का, NGO, हॉस्टेल आणि काळजीवाहकाचा पत्ता. तर जर व्यक्ती स्वतःच्या घरी न राहता एखाद्या संस्थेत किंवा अनाथ आश्रम किंवा हॉस्टेलमध्ये राहत असेल तर आपणास या चौकटीत क्लिक करायचे आहे आणि खाली काळजीवाहकचा पत्ता म्हणजे ज्या व्यक्तीकडे याची जबाबदारी आहे तिचा किंवा पालकांचा पत्ता आपणास यामध्ये भरायचा आहे. ही माहिती जो काही जिल्हा असेल, तालुका असेल, गाव असेल तर ती माहिती आपणास या बॉक्समध्ये भरायची आहे, नाहीतर हा बॉक्सला आपणास टिक करायचे नाही, हे असेच राहून द्यायचे आहे. त्यानंतर आपणास हा जो काही बॉक्स दिसत आहे येथे क्लिक करायचे आहे आणि सबमिट करा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. तर फॉर्म आपला येथे सबमिट झालेला नाही तर इथे आपणास सरासरी वार्षिक उत्पन्न किती आहे ते यामध्ये टाकून घ्यावे लागणार आहे. जसे की मी येथे 60,000 करतो. त्यानंतर आपणास परत येथे सबमिट करा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. येथे ओके करायचे आहे. परत आपणास येथे ओके करायचे आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन रजिस्ट्रेशन सक्सेसफुल अशा प्रकारे आपणास येथे माहिती दाखवेल. त्यानंतर आपणास काय करायचे आहे, इथे लॉग इन नावाचा ऑप्शन आपणास यामध्ये पाहायला मिळेल. तर आपणास येथे UDID क्रमांक किंवा मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे आणि OTP तयार करा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. आलेला 6 अंकी OTP आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि साइन इन करा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारचे एक दिव्यांग सहाय्यक पोर्टल आपल्यासमोर ओपन होईल. तर यामध्ये त्या व्यक्तीचे नाव दाखवले जाईल, दिव्यांग वैश्विक ओळखपत्र क्रमांक आपणास येथे दाखवला जाईल. त्याचप्रमाणे इकडे सुद्धा काही माहिती आपणास पाहायला मिळेल. तर येथे वैयक्तिक माहिती दाखवली जाईल, कुटुंब माहिती दाखवली जाईल, आपण जी काही माहिती भरलेली आहे ती, त्याचप्रमाणे देखरेख करणारा त्याची माहिती येथे दाखवली जाईल. त्याचप्रमाणे येथे खाली स्क्रॉल डाऊन केल्याच्यानंतर पत्त्याची माहिती, त्याचप्रमाणे सामाजिक किंवा आर्थिकमध्ये आपण जे काही वार्षिक उत्पन्न टाकलेले 60,000 ते दाखवत आहे. बँक खातेची जी काही माहिती आहे ती येथे दाखवली जात आहे. त्यानंतर येथे अपंगत्वाचा तपशील. तर इथे प्रकारमध्ये परमनंट आहे, विशिष्ट नावामध्ये ब्लाइंडनेस आहे, टक्केवारी 100%, आपला UDID क्रमांक येथे दाखवला जाईल. त्यानंतर इथे माझी कागदपत्रे. आता इथे कागदपत्राचे नाव आहे आणि स्थितीमध्ये सर्व गहाळ 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 असे आपणास माहिती तिथे दाखवली जात आहे आणि कृतीच्या खाली एक ॲरो दाखवत आहे. तर आपण इथे पाहू शकतात की इथे माझी कागदपत्रे. तर इथे आधार सर्टिफिकेट. तर आपणास काय करायचे याच्यातमध्ये आधार कार्ड हे अपलोड करायचे आहे. तर कृती या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आधार सर्टिफिकेट इथे चूज फाईलवर क्लिक करून आपले जे काही आधार कार्ड असेल त्याची फाईल आपणास यामध्ये सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपणास येथे कागदपत्रे संलग्न करा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे वरती डॉक्युमेंट अपलोडेड सक्सेसफुली अशा प्रकारे आपणास माहिती दाखवली जाईल. परत आपणास खाली हे पेज स्क्रोल डाऊन करून घ्यायचे आहे. स्थितीमध्ये आपणास आता येथे प्रलंबित असे नाव येथे दाखवले जाईल. येथे
हा जो काही डोळ्यासारखा वर्तुळ दिसत आहे याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपण कोणते कागदपत्र याच्यामध्ये अपलोड केलेले आहे त्याची माहितीसुद्धा यामध्ये पाहू शकतात. अशाच प्रकारे इथे आपणास बँक पासबुक हे अपलोड करून घ्यायचे आहे. त्यासाठी या ॲरोवर आपणास इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपले जे काही बँक पासबुक असेल ते आपणास यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपणास इथे कागदपत्रे संलग्न करा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे बँक पासबुकमध्ये आपण पाहू शकता की स्थितीमध्ये आता इथे प्रलंबित दाखवत आहे. जर आपल्याकडून चुकून जर यामध्ये दुसरेच कागदपत्रे अपलोड झाली तर आपणास परत या बॉक्समध्ये क्लिक करायचे आहे आणि परत चूज फाईलवर क्लिक करून योग्य ती कागदपत्रे ज्या त्या ऑप्शनमध्ये आपणास सिलेक्ट करून घ्यायची आहे. अशाच प्रकारे आपणास येथे माझा जन्मदाखला याच्यावर क्लिक करून आपला जन्मदाखला याच्यामध्ये अपलोड करायचा आहे. जातीचे प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कायम रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. सध्याचा पत्त्याचा पुरावा जो काही असेल तो आपणास यामध्ये अपलोड करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग वैश्विक ओळखपत्र हे सुद्धा आपणास यामध्ये अपलोड करायचे आहे. त्यानंतर पालकांचे प्रमाणपत्र, माझे सर्वोच्च शैक्षणिक प्रमाणपत्र, इन्कम सर्टिफिकेट, त्याचप्रमाणे विवाह झालेला असेल तर विवाह दाखला याच्यात अपलोड करायचा आहे. कायम पत्त्याचा पुरावा हा सुद्धा याच्यामध्ये अपलोड करायचा आहे. त्याचप्रमाणे खाली माझी 12वीची गुणपत्रिका, जर 12वीची गुणपत्रिका आपल्याकडे असेल तर ती आपण यामध्ये अपलोड करून घ्यायची आहे. 10वीची असेल तर तीसुद्धा आपणास यामध्ये अपलोड करून घ्यायची आहे. जर आपले शिक्षणच झालेलं नसेल तर या बॉक्समध्ये आपणास काहीही अपलोड करायचे नाही. त्याचप्रमाणे जर आपला विवाह झालेला नसेल तर हा बॉक्ससुद्धा आपणास अशाच प्रकारे ठेवायचा आहे. तर जी ती कागदपत्रे आपणास योग्य त्या पर्यायामध्ये सिलेक्ट करून अपलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर इकडे आपण डाव्या साईडला पाहू शकतात की इथे पात्र योजना याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपण इथे पाहू शकतात की नमस्कार, आम्हाला आढळलेले आपल्या प्रोफाईलशी जुळणाऱ्या 13 योजना. तर ह्या ज्या काही 13 योजना आहे आपण यामध्ये पाहू शकतात की बऱ्याच प्रकारच्या योजना आपणास यामध्ये पाहायला मिळत आहे. जसे की आपण इथे मोदी आवास घरकुल योजना इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी जर पहा व अर्ज करा याच्यावर इथे क्लिक केल्याच्यानंतर आपण इथे पाहू शकतात की अर्ज करण्यास तयार आहात का, तर इथे संकेतस्थळाला भेट द्या याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे. पात्रतेचे निकष आपण इथे पाहू शकतात की वयोमर्यादा, वार्षिक उत्पन्न, जात प्रवर्ग, त्याचप्रमाणे स्वतःचे मालकीचे पक्के घर नसावे, स्वतःची जमीन आवश्यक आहे. तर ह्या ज्या काही अटी आहे या अटी आपण यामध्ये पाहू शकतात. तर बऱ्याच प्रकारच्या योजना आपणास यामध्ये पाहायला मिळतील. आपण जर एखाद्या योजनेसाठी जर अर्ज केला तर अर्ज केल्याच्या नंतर येथे अर्ज केलेल्या योजना यामध्ये त्याची माहिती दाखवली जाईल. त्याचप्रमाणे आपणास येथे तक्रार नोंदवायची असेल एखाद्या बाबतीत तर ती तक्रारसुद्धा आपण येथे ऑनलाईन नोंदवू शकता. तर अशा प्रकारे आपणास दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर अशा प्रकारे आपणास माहिती भरून घ्यायची आहे आणि त्यामध्ये कागदपत्रे अपलोड करून घ्यायची आहे.